तुम्ही अर्ज दाखल केलाय, 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. अन्य कुठल्याही उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल केला नाहीये. बिनविरोध निवडणूक होईल आणि तुमचा विजय निश्चित. तुम्ही विक्ट्री साईन दाखवलं. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. एकंदरीत आता कुठलाही अर्ज आलेला नाही, त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे. काय प्रतिक्रिया आहे? 18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे 18 तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल. त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया. ज्या मित्रपक्षांच्या ताकदीवर तुम्हाला खासदार करण्यात येत आहे, अनऑफिशियली तुमचा विजय आहे निश्चित होईल. राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच माझे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे, त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. ज्या मित्रपक्षाच्या ताकदीवर तुम्हाला खासदारकी देण्यात येत आहे, सुमित्राजी, ज्या मित्रपक्षांच्या ताकदीवर तुम्हाला खासदारकी देण्यात येत आहे, तुमच्याच पक्षाची उमेदवार तुमच्या सोबत सहकारी दिसत नाही, याचा अर्थ हे मानायचा की मित्रपक्ष तुमच्याशी नाराज आहेत? अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही, कारण सगळ्यांनी एकत्र मिटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाराज आहेत असं म्हटलं जातं. अनेक नेते मंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत होतं, परंतु पक्ष कुठेतरी एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला. आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आत्ता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही. स्वतः अजित पवार तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हते अशी माहिती आहे. खरंच तयार नव्हते आणि कारण काय? 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा खरं तर मला स्वतः अजित पवार तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हते अशी माहिती आहे. खरंच तयार नव्हते कारण काय? 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा तुम्ही खरं तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती. थँक्यू सो मच. पार्थ पवार या तुमच्या उमेदवारी अर्ज भरताना नव्हते, त्यांचीही आग्रह होता, त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. नाराज आहेत का? तुमचं काही बोलणं झालंय का? त्यांनी स्वतःच सांगितलं की सॉरी बोलत आहे. पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे. आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी. आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सभा भवनामधून परिसरामधून सुनेत्रा पवार माध्यमांशी संवाद साधत होते आणि नुकताच त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. पार्थ पवारांकडून सुद्धा माझ्या नावाला सहमती मिळाली असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या उमेदवारासमोर शिंदे सेनेचा पुरस्कृत उमेदवार दिला गेलाय आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे सुद्धा रिंगणामध्ये आहेत. अजित पवार गटाकडून शिवाजी नलावडे मुंबई शिक्षक मतदारसंघामधून रिंगणात आहेत, त्यामुळे कुणाची वर्णी लागणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल.
त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघामधून अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. रसिकेत सुरू आहे आणि अजित पवारांच्या उमेदवारासमोर शिंदे सेनेचा पुरस्कृत उमेदवार सुद्धा आहे. शिंदेच्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे रिंगणामध्ये आहेत, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून शिवाजी नलावडे मुंबई शिक्षक मतदारसंघामधून रिंगणात आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबई शिक्षक मतदारसंघामधून अजितदादांचे राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे उमेदवार आमने-सामने असलेले पाहायला मिळतात. अजित पवारांच्या उमेदवारासमोर शिंदे सेनेचा पुरस्कृत उमेदवार दिला गेलेला आहे. त्यामुळे कुणाची वर्णी लागणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे हे सध्या रिंगणात आहेत आणि दुसरीकडे अजित पवार गटाकडून शिवाजी नलावडे मुंबई शिक्षक मतदारसंघामधून रिंगणात आहेत. त्यामुळे ही अटीतटीची लढाई होऊ शकते. कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दोन्ही गटांनी आपापले उमेदवार दिलेले आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी हे उमेदवार आहेत आणि यामध्ये मात्र अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये चढाओढी सुरू आहे असं दिसून येत आहे.